and welcome back to my channel. I hope सगळे एकदम मस्त असतील. थंबनेल मध्ये बघितल्याप्रमाणे आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि त्यासाठीच माझी केकची तयारी चालू आहे. आता सकाळचं थोडंसं आवरून झालं होतं आणि स्वयंपाकाचं आज टेन्शन नव्हतं कारण आज बाहेरूनच मागवायचं होतं. एक दिवस आराम म्हणा किंवा काहीतरी असं स्पेशल असलं की आपल्यालाही वाटतं की थोडा आराम मिळावा किंवा सेलिब्रेट करावं, म्हणून छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. खूप मोठं नाही आहे, अगदी घरच्या घरी. आणि केक शिवाय सेलिब्रेशन कसं होणार, म्हणून केक तो बनत आहे. तर स्पॉन्ज बनवून ठेवते म्हणजे मला आयसिंग मग दुपारच्या वेळी करता येईल. आणि खरं सांगू, खूप दिवसापासूनचं माझं ना जरा वेगळं प्लॅनिंग होतं. असं बर्थडे, ॲनिव्हर्सरी, न्यू इयर किंवा कुठलाही खास दिवस असला ना की आपण आधीपासूनच जरा मोठ्या तयारीने असतो किंवा छोटं मोठं काहीतरी आपल्या डोक्यात असतं आणि त्या अपेक्षेने मग त्या दिवसाची वाट बघत असतो आपण. पण बरेचदा त्या दिवशी ना काही अशी अडचण येते किंवा प्लॅनिंग फसतं, मूड बिघडतो आणि मग आपणच आपल्याला दोष देतो. आता माझंही असंच प्लॅनिंग होतं, पण अचानक मग रियांश आजारी पडला आणि त्यामध्ये मग 4-5 दिवस गेले आणि आता तो ठीक आहे, पूर्णपणे बरा झालेला आहे. पण तरी आजारपणानंतर एक वीकनेस असतो किंवा मी ना थोडं लांब जायचा विचार केला होता आणि पूर्ण दिवसभर गेला असतं जर मी तिकडे गेली असते. आता कुठे जाणार होते, काय करणार होते हे केलंच नाही किंवा करणारच नाही आहे, त्यामुळे मी आज तुमच्याशी शेअर करणार नाही आहे, पण पुढे नक्कीच करेल. तर कसं, तो बरा झालेला आहे पण पूर्ण दिवसभर जर आणखी काही प्रॉब्लेम झाला, त्याचे पाय दुखल्यामध्ये किंवा त्याचा मूड बदलला, त्याची नाही इच्छा झाली, तर मग सगळं प्लॅनिंग आणखी फसेल बाहेर गेल्यानंतर. आणि त्यातलं त्यात पाऊस आहे, त्यामुळे बाहेर पडण्याचा प्लॅन कॅन्सल केला. आणि खूप मनापासून ठरवलेली दिवस किंवा एखादी गोष्ट जेव्हा कॅन्सल करावी लागते ना, तेव्हा थोडासा मूड जातो, थोडी चिडचिड होतेच. आणि आपण माणूस आहोत, या ज्या भावना आहेत ना त्या सगळ्या होणारच आहे. आणि ज्यांनी केलं नाही असं काही प्लॅनिंग किंवा असा काही विचार, त्या व्यक्तीला काहीच वाटणार नाही. सगळं प्लॅनिंग ना माझं एकटीचं होतं, त्यामुळे कदाचित मला हे वाटलं असेल. आणि पाऊसही इतका होता त्यामुळेही जाता आलं नाही. आणि तेव्हा मग डोक्यात एकच विचार असतो की हे सगळं आपल्या बाबतीत का होतं. आपण ना सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतो, त्यानंतर आपण स्टेटस बघतो, आपल्याला त्यात छान छान अशा स्टेटस दिसतात, लोक बाहेर फिरतायत, छान सेलिब्रेट करतायत आणि मग तिथे आपल्याला कुठेतरी वाटतं की मग आपण का करू शकत नाही, आपण कुठे मागे पडलो आहे का किंवा आपणच काही कमी आहोत का. सगळ्यात आधी तर सोशल मीडियावर राहू नका किंवा बघू नका असं मी म्हणत नाही आहे, पण आपली लाईफ वेगळी असते, त्यांची लाईफ वेगळी असते. सो असं कंपॅरिझन न केलेलंच बरं, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्यासोबत होत असतील ते त्यांच्यासोबत होत नसतील, त्यामुळे कंपॅरिझन करू नये. पण जसं मी म्हटलं, हा ना आपला मानसिक स्वभाव आहे, आपल्या मनात ती गोष्ट येतेच. तसंच माझं झालं, माझं प्लॅनिंग होतं पण काही शक्य झालं नाही. मग सगळं थोडंसं आवरल्यानंतर म्हटलं की चला आपल्या जवळचं जे मंदिर आहे ना तिथेच जाऊन येऊया. थोडा पाऊसही थांबला होता आणि आता सेलिब्रेशन म्हटलं किंवा असा स्पेशल दिवस म्हटला तरी आपली रोजची कामं ही राहतातच. सो कपडे वगैरे सुकत घातले आणि त्यानंतर जवळच दत्त मंदिर आहे ना तिथे गेलो. पण झालं काय, माझ्या डोक्यात अजिबात असं नव्हतं की दुपारचे 1 वाजलेले आहेत किंवा असं दुपारची वेळ झालेली आहे तर मंदिर बंद असेल. पण ॲक्च्युली ना मंदिरच बंद होतं, म्हणून दत्त महाराजांचं दुरूनच दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग काय थोड्या वेळ तिथे बसलो. पण छान वाटलं, थोडा पाऊसही थांबला होता, वातावरणही बदललं होतं आणि बाकीचेही बरेच जण असतात. असं नाही आहे की मंदिर बंद आहे म्हणून कोणी जातच नाही दर्शनाला. दुरून तिथे विंडो आहे, ती ओपन असते, तिथून छानपैकी दर्शन होतं. पण मंदिर जर ओपन असलं असतं तर जरा बरं वाटतं, मंदिरात बसायला मिळतं आणि आपली जी ही निगेटिव्हिटी आहे किंवा आपल्या मनातले जे विचार आहेत ना ते सगळे जातात. आणि म्हणूनच मंदिरात यावं असं मला वाटलं त्यावेळी, कारण माझं ना मी बरेचदा बघितलं आहे, माझ्या डोक्यात जेव्हा असे विचार येतात किंवा असं काहीतरी वाटतं ना निगेटिव्ह, तेव्हा मी एकतर देवघर आहे तिथे हात जोडून असते किंवा मग असं मंदिरात गेल्यानंतर एकदम माझा मूड बदलतो. घरी आले आणि आता जेवणाची तयारी. आता स्वयंपाकात मी फक्त घरी चपात्या बनवल्या होत्या, बाकी सगळं बाहेरूनच ऑर्डर केलं होतं आणि आता जेवणाची तयारी करते. आणि असा विचार आला ना मनात, तेव्हा एकच विचार डोक्यात ठेवायचा की आपण खूप लकी आहोत. आपल्याला जेवढं मिळतंय ना कोणाकोणाच्या नशिबात तेवढंही नाही आहे, तेवढ्यासाठीही त्यांना तरसावं लागतं, अगदी बाहेर पडण्यापासून ते असं आयतं जेवण मिळेपर्यंत. त्यामुळे
जे काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मिळतात किंवा आपण करू शकतो त्यातच आनंद मानायचा. आपल्यापेक्षा नेहमी लहानांना बघायचं, म्हणजे आपल्या खालचे जे आहेत ना त्यांना बघायचं. कारण आपण वरच्यांना बघितलं तर ऑफकोर्स आपल्याला आपण कुठेतरी कमी आहोत किंवा आपल्यासोबत असं का होत नाही या विचाराने निगेटिव्हिटी येते आणि आपला मूड जातोच. तर मस्तपैकी सगळ्यांनी मिळून छान जेवण केलं आणि त्यानंतर माझ्या केकची मी आयसिंग करून घेतली. आणि घरचा केक असला ना की अगदी नॉर्मल असतं सगळं, म्हणजे खूप जास्त डेकोरेशन नसतं किंवा खूप जास्त मी क्रीम वापरत नाही. अगदी साधा सिंपल आणि अगदी छोटासा केक बनवला आहे. आता ना केक जास्त बनवल्या जात नाही, म्हणजे ऑर्डर्स कमी येतात आणि मी घरीही जास्त बनवत नाही. मुंबईत होते तेव्हा आठवड्याला 3-4 केक बनवायचे. मैत्रिणी होत्या, त्यांचे फॅमिली मेंबर्स, त्यांचं सेलिब्रेशन असले की म्हणजे एका फॅमिलीतून 4-5 केक फिक्स्ड होते. आता इथेही मैत्रिणी आहेत, सोसायटीही आहे, पण काही फार ऑर्डर येत नाही. आणि होममेड केकला ना लोक प्रिफरन्स देत नाही. आता प्राईस सेम आहे, टेस्टमध्ये तर जाम फरक आहे. होममेड केक कधीही बेस्ट आहे, पण तरीसुद्धा आता प्रत्येकाची आपापली चॉईस असते, त्याला कोणी फोर्स करू शकत नाही. आणि पाऊस बघा थोडा वेळ थांबला होता, परत पावसाने आपली हजेरी लावली. आणि असा पाऊस असला ना की सुरुवातीला खूप छान वाटतं, पण आज काय माहिती मला असं वाटलं होतं की छान थोडंसं बाहेर पडावं. थोडं बाहेर पडलं की मूड आपोआप फ्रेश होतं. संध्याकाळ झाली, चहाची वेळ झाली आणि मी माझ्या बाल्कनीत नेहमीप्रमाणे चहा घेत हा पाऊस आणि हे बाहेरचं वातावरण एन्जॉय करत होते. हा व्हिडिओ यायला बराच उशीर लागला, बॅक टू बॅक माझं काम चालूच होतं. पण ज्या दिवशी मी पोस्ट टाकली होती ना की आज आमची ॲनिव्हर्सरी आहे, त्या दिवशी भरभरून तुमच्या कमेंट्स आल्या, भरभरून तुमचे विशेष मिळालं, तुमचं प्रेम मिळालं. त्यासाठी आता हा व्हिडिओ थ्रू मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. इतक्या छान छान कमेंट्स होत्या आणि सगळ्यांनी असं भरभरून प्रेम दिलं ना की खूप छान वाटतं. आणि त्यासाठी परत एकदा सगळ्यांना खूप खूप थँक्यू. आता रियांशचा बघा परत चेहरा पडला आहे आणि परत त्याला काय करू आणि काय नको खूप बोर झाल्यासारखं वाटत होतं. तयार झालोच होतो, जर लवकर झालं तर मॉलमध्ये जाण्याचा विचार होता. तर चला आता केक कटिंग आणि अश्विनसाठी मी अमरावतीला गेले होते ना तेव्हा गिफ्ट आणून ठेवलं होतं, ते सुद्धा आता आणलंय. घे शोना, पकड पकड़ो. हैप्पी एनिवर्सरी टू अस. फिर हैप्पी एनिवर्सरी टू अस. तो फिर क्या बोलेंगे? हैप्पी एनिवर्सरी टू यू. सब तरफ से काप कर दो. हैप्पी एनिवर्सरी टू. सब तरफ से हैप्पी एनिवर्सरी टू अस. वो मैं दूंगी, मैं दूंगी. ये लो. आज आमच्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 13 वर्षात अजूनपर्यंत एकही गिफ्ट मिळालं नाही आहे, स्पेशली आजच्या दिवशी किंवा ॲनिव्हर्सरी निमित्त. सो मी तेच म्हणत होते की मी गिफ्ट दिलं आहे, सो माझं गिफ्ट कुठे आहे. पण मला माहिती आहे की ते यावर्षीही मिळणार नाही आहे आणि मिळालंच तर मला ते असं मागावं लागतं. तसं तर बर्थडे किंवा असं गिफ्ट मिळालं आहे, गिफ्ट अजिबात मिळालं नाही असं नाही आहे. पण या 13 वर्षात स्पेशली ॲनिव्हर्सरीसाठी अजूनपर्यंत तरी एकही गिफ्ट मिळालं नाही आहे. आणि आजही अपेक्षा नव्हतीच, मला माहितीच होतं, कारण अश्विनना तेवढं खरं सांगायचं तर तेवढे रोमॅन्टिक आहेच नाही की एखादं फूल आणेल किंवा चॉकलेट आणेल किंवा सरप्राईज देईल किंवा मग गिफ्ट आणेल. जे काही असतं ते मला मागावं लागतं किंवा मग त्यांचं सरळ आहे की हे घे कार्ड किंवा हे घे पैसे, तुला जे पाहिजे ते घे आणि नंतर सांग की हे माझं गिफ्ट होतं ते मी घेतलं आहे. सो असं काहीतरी सरप्राईज मिळेल किंवा काही गिफ्ट मिळेल अशी अपेक्षा नव्हतीच माझी आणि मीच त्यांच्यासाठी यावेळी सरप्राईज प्लॅन केलं होतं. तर मी ना वॉलेट दिलेलं आहे, खूप मोठं गिफ्ट मी सुद्धा दिलेलं नाही आहे. पण त्याची विशेष गोष्ट म्हणजे काय तर
पहिल्या वर्षीसुद्धा मी अश्विनला वॉलेटच गिफ्ट दिलं होतं आणि ते 13 वर्षापूर्वीचं वॉलेट अजूनही आहे अश्विनकडे. त्यांनी अजूनही ते चेंज केलेलं नाही. इतकं त्यांच्या जवळचं आहे ते वॉलेट, इतकं त्यांना ते आवडतं. पण आता हे नवीन वॉलेट दिलं ना, सो लगेचच त्यांनी जे त्यांचं जुनं वॉलेट होतं ना ते काढलं आणि सगळे आपले कार्ड्स, पैसे सगळं दुसऱ्या वॉलेटमध्ये चेंज करायला घेतलं. मी तुम्हाला दाखवते. पहिलं दिलेलं वॉलेट ना, त्याचा कलर उडाला आहे, थोडंसं जुनं वाटतंय, पण अजूनही चालवलं ना तर ते चालणार आहे, इतकं छान होतं. आणि यावर्षी दिलेलंही वॉलेट मस्तच आहे, पण हे वॉलेट ना त्यांची टाकायची इच्छा नव्हती. शेवटी ते वॉलेट आहे ते त्यांनी रियांशला दिलं की तू हे वापर, पण अजून फेकू नको त्याला. बाकीचं सगळं जे सामान आहे किंवा कार्ड्स आहे, पैसे आहेत या वॉलेटमध्ये शिफ्ट केले. सो 13 वर्षानंतर परत सेम गिफ्ट आणि दुसरं गिफ्टही तेवढंच अश्विनला आवडलं. आणि हे लिवाईसचं होतं, हे कॅमलचं आहे. सो दोन्हीही मस्त आहेत. खूप उशीर झाला होता हे सगळं करण्यामध्ये. मॉलमध्ये जाण्याचा काहीच अर्थ नव्हता, पाय दुखावून येणे एवढंच आहे मॉलचं, बाकी काही घेतलं तर नसतंच. म्हणून ना परत विचार केला की सकाळी आपलं ना व्यवस्थित दर्शन झालं नाही आहे, म्हणून परत एकदा ज्या मंदिरात खूप समाधान मिळतं आणि खूप छान वाटतं त्या मंदिरात आम्ही आलो. हनुमान बाबोसा मंदिर आहे. तर इतक्या सुंदर मूर्त्या आहे. याआधी मी तुमच्याशी हे शेअर केलं होतं मंदिर. त्या मंदिरात आल्यानंतर इतकी पॉझिटिव्हिटी वाटली, जे काही मनात होतं ना ते सगळं निघून गेलं. आता मनात काय चाललंय तर हे ना प्रत्येकाने अनुभवलं असेल. आपण एखादं प्लॅनिंग केलेलं असतं आणि ते जेव्हा होत नाही तेव्हा आपण थोडंसं दुःखी होतो, उदास होतो आणि ते सगळं आपल्या चेहऱ्यावर दिसतं. अश्विनने ते बरोबर ओळखलं आणि नंतर त्यांनी मला समजावलं. त्यांना माहिती होतं की कुठे बाहेर पडलो नाही किंवा असं खास केलं नाही, त्यामुळे हिच्या चेहऱ्यावर कुठेतरी दिसतंय. आणि आपल्याला कसं जोपर्यंत ते कुणी समजावत नाही ना तोपर्यंत समजत नाही. माझ्या बाबतीत अश्विनने फक्त एकच वाक्य बोललं की हे सेलिब्रेशन फक्त एका दिवसापुरती नाही आहे. आज नाही झालं म्हणून काय झालं, अजून पुढे किती दिवस आहेत, आपण यापेक्षा जास्त आनंदाने सेलिब्रेट करू, काय माहिती यापेक्षा आणखी काहीतरी चांगलं करू, वेगळं करू. एक दिवस फसला ह्याचा अर्थ आजचं ते आयुष्य फसलं असं नाही आहे. यापेक्षाही आणखी बरेच असे दिवस येतील ज्यामध्ये आपण आजच्या दिवशीपेक्षा कितीतरी पटीने आपण ते सेलिब्रेट करू किंवा त्याला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करू. आणि खरं तर हे आयुष्यातले छोटे छोटे क्षण, हसणं, समजून घेणं, सोबत असणं, हेच खरं सेलिब्रेशन असतं. पण आपल्याला माहिती असतं ते, पण त्यावेळी ना आपलं मन जरा दुसऱ्या दुनियेत असतं जोपर्यंत आपल्याला कोणी समजावत नाही. सो असा गेला आजचा दिवस. समजावून सांगितल्यानंतर मला समजलं, नाहीतर ना आपलं मन एवढं शहाणं नसतं की ते आपोआप समजून घेईल. कुणीतरी असं सांगितलं, समजावलं ना, तेव्हा कुठे आपल्या डोक्यात प्रकाश पडतो आणि वाटतं की हो, जे आहे, जे होतं आहे ते चांगलं होतं आहे. आणि येस, यापेक्षा दुसऱ्या दिवशी किंवा आणखी पुढचे जे दिवस आहेत त्या दिवसात आपण जे आज नाही झालं ते करून घेऊया. आता मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ना म्हटलं आपल्याला काही गिफ्ट तर मिळालं नाही आहे, तर चला नर्सरीत जाऊन एखादं प्लांटच गिफ्ट मागूया. ही छोटीशी गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे, कारण खरं सांगून अश्विनना नर्सरीत यायला नाहीच म्हणतात. तुला किती झाडं आणायची आहे, तुला काय घ्यायचं आहे, तू एकटी नर्सरीत जा आणि झाडं घेऊन ये, मला काही नर्सरीत येऊ नको, कारण त्यांना खरंच इंटरेस्ट नाही आहे आणि माझा फोर्सही नाही आहे. पण असं वाटतं ना की बाहेर पडलो आहे, आता जवळच नर्सरी आहे, तर चला काय उभंच तर राहायचं आहे, पण तेवढ्यासाठी सुद्धा ते नाही म्हणतात. आज नाही म्हटलं नाही, अचानक आले आणि मी सुद्धा म्हटलं की चला माझं गिफ्ट म्हणून हे एक घेते झाड. तर मी एक प्लांट घेतलं आहे आणि हे जे फूल तोडलं आहे ना ते रांजाईचं झाड आहे. इतकी छान फुलं आली होती आणि इतका मस्त सुगंध आहे ना त्याचा. पण आता ही फुलं आली आहेत, ती घरी गेल्यानंतर येतील की नाही येतील परत काहीच गॅरंटी नसते. त्यामुळे आता या प्लांटचं मला नाव माहिती नाही आहे आणि त्याची जी फुलं होती ना त्याचा सुगंधही काही येत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. आणि पावसाळ्यासाठी आणखी कोणते बेस्ट प्लांट आहे ना ते सुद्धा तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. तर हे आहे आजचं माझं छोटंसं गिफ्ट. आता यासाठी कुंडी नाही आहे, सो काय माहिती त्याला किती वेळ ते तसंच राहील. मी बाल्कनीमध्ये ते आणून ठेवलं आणि असा गेला आजचा दिवस. हे बघा, हे आहे, याचं नाव काय आहे माहीत नाही, पण याचे प्लांट ना मला मस्त असे झीझी प्लांटसारखे वाटतात. म्हणजे त्याचाही फायदा आणि फुलंही येतात त्याचाही फायदा.
चला, बाल्कनीत एक नवीन मेंबर ॲड झाला आणि असेच पटापट दुसरेही प्लांट्स येऊ देत असंच म्हणेल. तर असा गेला आजचा दिवस आणि आता परत डिनरची तयारी. तसं मला डिनरलाही काहीच बनवायचं नाही आहे कारण सकाळचं होतं आणि आत्ताही थोडंसं बाहेरूनच आणलेलं आहे पार्सल. त्यामुळे आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही आणि हेच सुख म्हणून असा आजचा दिवस सेलिब्रेट केला. आणि सगळ्यात शेवटी हेच सांगेल जे मला अश्विनने समजावलं की लाईफ इज नॉट अबाउट वन डे. आजचा दिवस फक्त आपल्याला सेलिब्रेट करायचं नाही आहे, असे बरेच दिवस येतील ज्यामध्ये आपण यापेक्षा जास्त सेलिब्रेशन करू. तर कसं वाटलं आमचं आजचं साधं सेलिब्रेशन नक्की मला कमेंट करून सांगा. चला, आपण उद्या भेटूया. बाय.